नमस्ते मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आपले स्वागत आहे या आपल्या चॅनेल मध्ये। आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल, जो अशाच एका खास कथानकावर आधारित आहे जो काही व्यक्तींनी अनुभवलेला आहे। चला तर मग सुरू करूयात। भाग 1, वाटेवरची भीती। मी, रोहन आणि माझा चुलत भाऊ अभिषेक आम्ही दोघे कोकणातील आमच्या कातळवाडी नावाच्या लहान गावात गेलो होतो। गावात पोहोचायला एक जुना एकमेव डोंगर रस्ता होता, जो थेट निसर्गदेवतेच्या मंदिराशेजारून जात होता। गावात पोहोचल्यावर आम्ही गप्पा मारत बसलो असताना मी तिथे उपस्थित असलेल्या म्हाताया आजोबांना विचारले, आजोबा, हा रस्ता रात्रीच्या वेळी कोणी का नाही वापरत? आजोबांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि त्यांची डोळ्यांची बुबुळ मोठी झाली। बाळांनो, ती निसर्गदेवता जागृत आहे। तिचा रस्ता तिच्या रात्रीच्या पहारेक्यांनी राखून ठेवलाय। रात्री 11 नंतर त्या रस्त्यावर माणूस आणि प्राणी सोडून बाकी सगळे फिरत असतात। जर त्या रस्त्यावर तुम्हाला रात्रीच्या वेळी मागे वळून पाहण्याची इच्छा झाली तर समजून जा, कोणीतरी तुमच्या अतिशय जवळ आहे। अभिषेक आणि मी दोघेही आधुनिक विचारांचे। आम्ही ही गोष्ट फक्त अंधश्रद्धा मानली। रात्रीचे 12:30 झाली होती। आम्हाला शेजारच्या गावात एका कामासाठी जायचे होते। अभिषेक म्हणाला, चल रोहन, बघूया कोण आहे तो पहारेकरी। नुसत्या गोष्टी आहेत। आम्ही दोघांनी आपली आवडती स्प्लेंडर बाईक काढली आणि त्या अंधाया रस्त्याला लागलो। रस्त्यावर चांदण्याचाही प्रकाश नव्हता, फक्त स्प्लेंडर बाईकची हेडलाईट होती। आजूबाजूला घनदाट झाडी होती, जी रात्रीच्या काळोखात अकराळ दिसत होती। आम्ही सुमारे 2 किलोमीटर गेलो असू तेव्हा मला जाणवलं की माझ्या आणि अभिषेकच्या बोलण्याचा आवाज अचानक घुमायला लागला आहे। वातावरणात एक असामान्य शांतता पसरली होती। किर्र किर्र झाडीतून येणारे रातकिड्यांचे आवाजही पूर्णपणे थांबले होते। मी म्हणालो, अभिषेक, मला भीती वाटते। हे नॉर्मल नाहीये, अभिषेक म्हणाला। माझ्याही अंगावर काटा आलाय। पण आता थांबायचं नाही, जाऊ दे। तेवढ्यात आमच्या बाईकच्या हेडलाईटच्या प्रकाशात रस्त्याच्या अगदी मध्यभागी आम्हाला एक मासेमारीचे जुने जाळे पडलेले दिसले। ते जाळे पूर्णपणे सुके होते। बाईक थांबवून अभिषेक म्हणाला, कोण टाकून गेले हे मध्ये? मी बाईकवरून खाली उतरून ते जाळे बाजूला करण्याचा प्रयत्न करू लागलो। जसा मी जाळ्याला हात लावला तसा तो जाळ्याचा एक तुकडा आपोआप हवेत तरंगू लागला आणि माझ्या चेहऱ्यासमोर येऊन स्थिर झाला। माझ्या तोंडाचा श्वास आतल्या आत गोठला। तेवढ्यात घाबरलेला अभिषेक म्हणाला, रोहन, जाऊ दे ते, बस गाडीवर। मी थरथरत्या हाताने जाळ्याचा तुकडा बाजूला फेकला आणि बाईकवर बसलो। अभिषेकने बाईक धडाक्याने पुढे नेली। आम्ही जसा वेग घेतला तसा आम्हाला बाईकच्या मागच्या चाकाच्या अगदी जवळून रस्त्यावर पडणाऱ्या पाऊलखुणांचा अस्पष्ट आवाज ऐकू आला। आवाज एका पायाचा होता आणि तो आमच्या वेगाशी जुळवून पळत होता। आम्ही दोघेही मागे वळून बघायला घाबरत होतो। आजोबांचे शब्द आठवले, मागे वळून पाहण्याची इच्छा झाली तर समजून जा, कोणीतरी तुमच्या अतिशय जवळ आहे। अभिषेकने बाईकचा वेग वाढवला। 80च्या स्पीडवर असतानाही तो आवाज ठ आमच्या अगदी जवळून येत होता। अभिषेक भीतीने ओरडला, मी अजून स्पीड वाढवतोय, तरीही हा आवाज। त्याच क्षणी मला जाणवलं की माझ्या पाठीवर कोणीतरी जोरदारपणे श्वास सोडला आहे। तो श्वास थंडगार आणि कुप्त होता। माझ्या शरीराच्या मागे वळून बघायची इच्छा ओलाही झाली। माझ्या डोक्यात कोणीतरी मला सतत सांगत होतं, बघ, एकदा तरी बघ, कोण आहे ते? मी माझ्या हाताच्या नखांनी अभिषेकला घट्ट पकडले। मी डोळे बंद केले आणि मोठ्याने आरडाओरड केली। माझ्या ओरडण्याने अभिषेक भानावर आला। त्याने पूर्ण ताकदीने बाईकला ब्रेक लावला आणि आम्ही एका मोठ्या झाडाजवळ थांबलो।
आम्ही दोघेही धापा टाकत होतो. मी हळूच डोळे उघडले. बाईकच्या हेडलाईटच्या प्रकाशात आम्हाला काहीच दिसले नाही. पण जिथे तो अदृश्य पहारेकरी पळत होता त्या रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडीत 2 अतिशय तेजस्वी लाल रंगाचे डोळे दिसले. ते डोळे मानवी नव्हते आणि ते स्थिर होते. त्याच क्षणी त्या झाडीतून एक अनैसर्गिक धातू घासल्यासारखा किंचाळण्याचा आवाज आला. तो आवाज इतका मोठा होता की आमच्या कानाचे पडदे फाटतील असे वाटले. आई! आम्ही क्षणाचाही विचार न करता बाईक पुन्हा सुरू केली आणि सुसाट गावाकडे परतलो. सकाळ झाली तेव्हा आम्ही सुरक्षित होतो. पण अभिषेकच्या डोक्याचे केस रातोरात पांढरे झाले होते आणि माझ्या पाठीवर जिथे तो गार श्वास जाणवला होता तिथे काळी बोटे उमटल्यासारखे 5 वळ उठले होते. ते वळ आजही आहेत. कातळवाडीच्या लोकांनी तेव्हा सांगितले, तो निसर्गदेवतेचा रक्षक तुमच्या शरीराला नाही तर तुमच्या आत्म्याला स्पर्श करतो. तुम्ही वाचलात, हेच तुमचे भाग्य. त्या दिवसापासून आम्ही रात्रीच्या वेळी कधीही गावकडच्या निर्जन रस्त्याला जायचे धाडस केले नाही. मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रोचक अनुभव घेऊन येतो. मित्रांनो, सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.